विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 1 चा जो धडा सुरू केलेला आहे अर्थनियोजन याचा सराव संच 4.2 संपवणार आहोत. याआधी आपण सराव संच 4.1 संपवलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल बघा, त्यांच्यासाठी प्लेलिस्ट तयार करून ठेवलेली आहे. नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे. तर चला वेळ न घालवता आपण सराव संच 4.2 सुरू करू. तत्पूर्वी ही जी बॅच आपण स्टार्ट केलेली आहे बेस्ट टॉपर्स 2027 ही अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना 2027च्या इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित या विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क घ्यायचे. समजलंय? तर ही लिंक पटापट तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण की त्यांना देखील याचा फायदा झाला पाहिजे. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपला जो आजचा टॉपिक आहे तो आहे काही महत्वाचे सूत्र. ओके, काही महत्वाचे सूत्र याच्यासाठी की जो तुमचा सराव संच अवलंबून आहे तो फक्त या सूत्रांवरती अवलंबून आहे. ओके, बाकी तुम्हाला काही गरज नाही आणि जे मध्ये लागेल ते तर मी सांगणार आहे. जे सगळ्यात पहिलं सूत्र आहे ते आहे बघा, सगळ्यात पहिलं तर देय जीएसटी. काय जीएसटी तर आपण बघितला कालच्या लेक्चरमध्ये. काय जीएसटी हा भारतामध्ये लागणारा कर आहे, ज्याला वस्तू व सेवा कर म्हणतात, जो 1 जुलै 2017 रोजी अस्तित्वात आला. करेक्ट इथपर्यंत? त्याच्यामध्ये सीजीएसटी असतो, त्याच्यामध्ये एसजीएसटी असतो, निम्मा निम्मा. करेक्ट इथपर्यंत? त्यानंतर आता बघायचं आहे देय जीएसटी. ओके, किती देय जीएसटी लागतो? आता हा जो देय जीएसटी आहे का, हा अशा गोष्टींवरती लागतो ज्या ठिकाणी व्यापार होतो. ओके, व्यापाराचे 2 प्रकार आहे. ओके, एक आहे बघा B2B, एक काय आहे B2B आणि दुसरा आहे बघा B2C. B2Bचा अर्थ होतो बिझनेसमॅन टू बिझनेसमॅन, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, बरोबर का? म्हणजे व्यापारी ते व्यापारी. आणि याचा अर्थ होतो बिझनेस टू कंझ्युमर, म्हणजे काय? व्यापारी ते ग्राहक. समजले इथपर्यंत? तर हा जो लागतोय महत्वाचे सूत्र, हा देय जीएसटी. ज्या ठिकाणी व्यापारी ओके जीएसटी भरतात त्या ठिकाणी देय जीएसटी लागतो. मग आता देय जीएसटीचं सूत्र काय बघा, तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, आउटपुट मायनस इनपुट. समजलं इथपर्यंत? त्यानंतर मग आउटपुट टॅक्स काय असतो बरं, तर तो असतो वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स होय. समजा एखादी वस्तू विकली आणि मला पैसे भेटले तर तो कर मी गोळा केला, बरोबर का? तर तो गोळा केला म्हटल्यानंतर तो झाला आउटपुट. समजलं का? त्यानंतर दुसरं आहे बघा इनपुट. आणि इनपुट म्हणजे काय? वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजेच इनपुट टॅक्स. समजा काय केलं, मी एखादी वस्तू खरेदी केली आणि पैसे दिले, तर मी पैसे दिले तर हा झाला इनपुट, बरोबर का? मी एखादी वस्तू विकली आणि पैसे घेतले तर हा झाला आउटपुट. म्हणजे ज्या ठिकाणी पैसे घेतले किंवा गोळा केले तो आउटपुट, आणि ज्या ठिकाणी पैसे दिले तो तुमचा इनपुट असेल. तर याच्यावरती जे एक्झाम्पल्स आहेत ते एकदम सोपे आहे, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, जीएसटीच्या निम्मा असतो सीजीएसटी, जीएसटीच्या निम्माच असतो एसजीएसटी. समजले इथपर्यंत? ओके, चला जाऊया सराव संच 4.2 कडे. त्याचा पहिला प्रश्न काय म्हटलंय, चेतना स्टोअर्सने 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला. ओके, त्यानंतर काय, विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला. तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा. सगळ्यात पहिले देय जीएसटी काढताना तुम्ही काढायचं आहे आउटपुट टॅक्स. काय काढायचं आहे? आउटपुट. ओके, आउटपुटच्या आधी इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स क्रेडिट, नुसते इनपुट टॅक्स लिहिलं तरी चालतंय. किती तो इनपुट टॅक्स? केलेल्या खरेदीवर 1,05,000 रुपये जीएसटी दिला म्हणजे काय? इनपुट केला 1,05,000. त्यानंतर काय, किती गोळा केला? 1,22,500 गोळा केला म्हणजे आउटपुट. परत एकदा सांगतो, ज्या ठिकाणी दिलंय, ज्या ठिकाणी पैसे दिले तो तुमचा इनपुट टॅक्स 1,05,000 रुपये. ज्या ठिकाणी पैसे गोळा केले, इथं पैसे गोळा केले म्हणजे आउटपुट. या ठिकाणी म्हटलंय दिले म्हटल्यानंतर तो झाला आपला इनपुट. आणि जरी हे लक्षात नाही आलं तर लक्षात ठेवायचं, ज्या 2 किमती तुम्हाला दिल्या असतील त्याच्यापैकी जी सगळ्यात मोठी किंमत असेल ती तुमची आउटपुट असेल आणि जी सगळ्यात छोटी असेल ती तुमची इनपुट असेल. इनपुट कधी पण छोटा असतो, आउटपुट कधी पण मोठा असतो. हे सोपं आहे. काढूया देय जीएसटी. काय बघा, देय जीएसटी काय असतो? देय जीएसटी तो असतो आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. बरं, याला इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतात. आउटपुट टॅक्स किती बघा, 1,22,500 वजा हा किती आहे 1,05,000. मग 1,22,500 मधून जर 1,05,000 गेले तर उरतात खाली 22,000 रुपये.
किती उरतात 22. ओके, 1,22,500 मधून 1,05,000 गेले तर किती उरतात 22. कस काय, 1ला 1 मायनस राहिले 22,500. त्या 500 मधून हे 500 मायनस करा, राहिले खाली 22,000 रुपये. म्हणजे चेतना स्टोर्सने जो देय जीएसटी दिला तो होता 22,000 रुपये. समजलं इथपर्यंत? ओके, पटापट याचा स्क्रीनशॉट घ्या, आपल्याला पुढे जायचं. आधी याचा घ्या. ओके, घेतला. त्यानंतर याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. घेतला. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. बघा प्रश्न क्रमांक 2 काय आहे. नजमा या जीएसटी कायदा अंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता. दिला म्हणजे काय केला, इनपुट केला. ओके, म्हणजेच इथं इनपुट टॅक्स क्रेडिट किती असेल 12,500. त्याच इनपुट टॅक्स क्रेडिटला ITC असं देखील म्हणतात. ओके, आणि किती आहे तो 12,500. ओके, 12,500 रुपये. त्यानंतर व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 गोळा केला म्हणजे आउटपुट केला. ओके, म्हणजेच आउटपुट टॅक्स किती बघ, आउटपुट टॅक्स किती रे, आउटपुट टॅक्स 14,750 रुपये. ओके, ज्या ठिकाणी कर गोळा केलाय, पैसे घेतलेत म्हणजे गोळा केलेत, त्या ठिकाणी आउटपुट टॅक्स असतो. ज्या ठिकाणी पैसे दिलेत, कर दिलाय, त्या ठिकाणी इनपुट टॅक्स क्रेडिट असते. बरोबर का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आउटपुट टॅक्स हा नेहमी जास्त असतो, इनपुट टॅक्स नेहमी कमी असतो. ओके, मग डायरेक्ट ह्या दोघांमधली मोठी संख्या आउटपुट म्हणून घ्यायची, छोटी संख्या इनपुट म्हणून घ्यायची, जर तुम्हाला जास्त गोंधळलेलं वाटत असेल तर. आता फॉर्म्युला काय आहे, आपल्याला फक्त काय काढायचंय, आपल्याला काढायचं तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल. आता इथं झालं इनपुट टॅक्स क्रेडिट तर झालं किती 12,500 रुपये. आपल्याला त्यांचं देय जीएसटी काढावं लागेल. आता काय काढायचंय, देय जीएसटी. काय देय जीएसटी असतो, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स. ओके, या इनपुट टॅक्सला इनपुट टॅक्स क्रेडिट असं देखील म्हणतात. तेच लिहू आपण, म्हणजे ITC. बरं, मग हा आउटपुट टॅक्स किती आहे रे बाळ, 14,750 वजा इनपुट टॅक्स किती आहे 12,500. आता 14,750 मधून जर 12,500 गेले तर किती राहतात, बाजूला करू चला. 14,750 मधून 12,500 कमी करू. हा झाला 0, 5 5, 7 5 गेले 2, 4 2 गेले 2, 1 2 गेले 0, 2,250. किती राहतात, 2,250. ओके, म्हणजेच त्यांचा जो देय जीएसटी आहे, ओके, कुणाचा देय जीएसटी, नजमा या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानदाराची ज्या मालकीण आहे त्यांचा. ओके, तो आहे 2,250 म्हणजे 2,250. आणि त्यांचा जो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे तो आहे 12,500. समजलं इथपर्यंत? शेवटी उत्तर कसं लिहायचंय तुम्ही, म्हणून नजमा या जीएसटी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण यांचा इनपुट टॅक्स क्रेडिट 12,500 रुपये व देय जीएसटी 2,250 रुपये इतका आहे. ओके, असं तुम्ही लिहायचंय. हे तुमचा होमवर्क. याचा स्क्रीनशॉट घ्या पटापट. घेतलाय. आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3. ओके, काय आहे प्रश्न क्रमांक 3? ओके, हा जरा इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगणार आहे. काय म्हटलंय बघा इथं, अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3,800 रुपये जीएसटी भरला. जीएसटी भरला म्हणजे दिला. आता जीएसटी भरला आणि दिला म्हणजे काय केला, इनपुट केला. आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4,100 रुपये जीएसटी गोळा केला म्हणजे आउटपुट केला, दिला म्हणजे इनपुट केला. बरोबर का? आधी ते व्यवहार कसा झाला ते आधी आपण वाचू. आधी व्यवहार अमीर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्स मध्ये झाला आणि त्यानंतर बघा तोच व्यवहार मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा, त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देयकर व राज्याचा देयकर काढा. मुलं म्हणतील डायरेक्ट बाउन्सर गेलेला आहे, आता काही समजत नाही. ओके, समजणार 100%. ओके, जोपर्यंत सेवक मंडलिक अकॅडमी मध्ये तुम्ही शिकत आहात तोपर्यंत तुम्हाला सर्व सोपं जाणार आहे. काय म्हटलंय बरं, अमीर एंटरप्राइजेस आणि दुसरा अकबरी ब्रदर्स. ओके, पहिला व्यवहार
ओके, कोणामध्ये झाला? आमिर एंटरप्राइजेस. आमिर म्हणजे श्रीमंत का? नाही रे बाळ, त्याचं नाव आहे ते आमिर. ओके, आमिर एंटरप्राइजेस. पहिला व्यवहार आमिर एंटरप्राइजेस व अगदी ब्रदर्स मध्ये झाला. त्यांचा इनपुट टॅक्स काढू आणि आउटपुट टॅक्स काढू. त्यांचा इनपुट टॅक्स. ओके, इनपुट टॅक्स म्हणजे काय? 3,800 रुपये जीएसटी भरला. भरला म्हणजे दिला, आणि दिला म्हणजे तो इनपुट केला. ज्या आता मला सांगा, नाही समजलं तुम्हाला, दिला गोळा केला काय, तर या दोघांमध्ये छोटा कोण दिसतो? हा, तर तो इनपुट. आणि मोठा कोण दिसतो? हा, तर तो आउटपुट. आउटपुट टॅक्स किती आहे? तो 4,100 रुपये. आउटपुट टॅक्स नेहमी मोठा असतो, इनपुट टॅक्स नेहमी छोटा असतो. समजलं इथपर्यंत? ओके, आणि तसं पण इथं गोळा केलेलं आहे, तसं पण समजतंय. गोळा केला म्हणजे आउटपुट असेल, दिला म्हणजे इनपुट असेल. चला देय जीएसटी काढू. देय जीएसटी. देय जीएसटी काय असतो? आउटपुट टॅक्स मायनस म्हणजे वजा इनपुट टॅक्स. ओके, इनपुट टॅक्स काय रे बाळ? क्रेडिट. यालाच ITC असं देखील म्हणतात. काय म्हणतात? ITC. तर किती आला बरं तो? आउटपुट किती आहे? 4,100 वजा इनपुट किती आहे? 3,800. ओके, तर 4,100 मधून 3,800 गेले तर किती राहतात? ते राहतात 300 रुपये. 300 म्हणजे देय जीएसटी किती आला? देय जीएसटी आला 300 रुपये. पण आपल्याला काय काढायचंय? आपल्याला काढायचंय त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा, प्रत्येक व्यवहारात भरावा लागणारा देय जीएसटी. ओके, देय जीएसटी तर काढायचंच आहे, पण CGST राज्याचा SGST पण काढायचं. मग जीएसटी किती आलाय बघा इथं? 300. जर जीएसटी 300 आलाय तर मला सांगा, याचा जो देय CGST असेल तो बरोबरीत असेल देय SGST ला, कारण की CGST आणि SGST दोघेही सारखे असतात आणि दोघेही जीएसटीच्या निम्म्या असतात. आणि जीएसटी आलाय तुमचा 300 आणि त्याच्या भागिले 2, आणि 300 भागिले 2 म्हणजे प्रत्येकी 150 रुपये. बरोबर का? 300 भागिले 2 म्हणजे 2च्या पाड्यात 300, 150 नंबरला आहे. वाटलंच तर करून दाखवतो. 300 भागिले 2, बे 1 बे, 3तून 2 गेला 1, त्याच्यावरती 0, बे 5 10, 0 0, 150 रुपये. काही अडचणीत पर्यंत? काहीच अडचण नसेल. आता काय करूया? पहिला व्यवहार संपला, दुसरा व्यवहार सुरू. ओके, दुसरा व्यवहार कोणामध्ये झालाय आधी बघून घेऊ मागे. चला, पहिला व्यवहार इथं संपला. इथं पहिला व्यवहार एंड. नंतर मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या घेतल्या. म्हणजे दुसरा व्यवहार जो आहे, ओके इथं लिहितो. 1 मिनिट. इथं लिहितो. चला, दुसरा व्यवहार अकबरी ब्रदर्स व मयंक फूड कॉर्नर मध्ये झाला. मयंक फूड कॉर्नर मध्ये झाला. मग काय करावं लागेल तुम्हाला? याचा इनपुट टॅक्स काढावा लागेल आणि याचाच इनपुट टॅक्सला ITC पण म्हणतात, इनपुट टॅक्स क्रेडिट. आणि त्यानंतर याचा आउटपुट टॅक्स पण काढावा लागेल. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय गोष्ट लक्षात ठेवायची? की इनपुट टॅक्स म्हणजे जो टॅक्स तुम्ही दिला, ज्या ठिकाणी पैसे दिले तो तुमचा इनपुट, ज्या ठिकाणी पैसे गोळा केले तो तुमचा आउटपुट. आणि जर हे लक्षात राहत नसेल तर ज्या दोन किमती तुमच्याकडे असतील त्यातली मोठी किंमत तुमची आउटपुट असेल, छोटी किंमत तुमची इनपुट असेल. ओके, तर बघूया आता इथून पुढचा विषय. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4,500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. 4,500 जीएसटी देऊन विकत घेतल्या. बरोबर का? आणि मला सांगा, अकबरी ब्रदर्सने ज्यावेळेस त्या बाटल्या घेतल्या कोण? अमिर एंटरप्राइजेस. बरोबर का? अमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 13,800 जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना, म्हणजे अमिर एंटरप्राइजेसने विकल्या कुणाला? अकबरी ब्रदर्सला.
ओके, आता व्यवहार चालू आहे अकबरी ब्रदर्स आणि मयंक फूड कॉर्नर मध्ये. मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या दोन किमती लक्षात ठेवाव्या लागतील. ह्या दोन किमतीमध्ये मला सांगा मोठी किंमत कोणती आहे? ही म्हणजे ही तुमची आउटपुट आणि हा तुमचा इनपुट. म्हणजे तुमचा जो इनपुट आहे तो आहे 4100. ओके, त्यानंतर आउटपुट जो आहे तो आहे 4500. मुलं म्हणतील कस काय? तर हे असं की ज्यावेळेस अकबरी ब्रदर्सने यांच्याकडून बाटल्या घेतल्या त्यावेळेस त्यांनी याला पैसे दिले असतील. आणि किती पैसे दिले? 4100. जर 4100 दिले तर तो झाला इनपुट टॅक्स रेट दिले. आणि त्यानंतर मला सांगा ज्यावेळेस अकबरी ब्रदर्सने मयंक फूड कॉर्नरला त्या बाटल्या विकल्या असतील त्यावेळेस यांच्याकडून पैसे घेतले. ओके, आणि किती पैसे घेतले? 4500. यांनी काय सांगितलंय? मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्स कडून त्या बाटल्या 4500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या. यांनी अकबरी ब्रदर्सला 4500 दिले. जर यांनी अकबरी ब्रदर्सला 4500 दिले तर अकबरी ब्रदर्सने ते घेतले असतील. आणि ते जर त्यांनी घेतले तर ते गोळा केले म्हणजे आउटपुट केला. ओके, सरळ सरळ या दोन किमतीमध्ये मोठी किंमत ही तर ते आउटपुट आणि ही इनपुट. या दोन किमतीमध्ये ही छोटी तरी इनपुट आणि ही मोठी म्हणून ते आउटपुट. अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, नसेल समजलं तर रिपीट करून बघा, समजून जाईल तुम्हाला. ओके, काही अडचण नाही. तर आपण काढूया देय जीएसटी. ओके, देय जीएसटी काय असतो? आउटपुट मायनस इनपुट. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, ज्याला आपण म्हणतो ICT. ICTच ना? सॉरी, ITC रे बाळ, ICT नाही रे बाळ, तो विषय ICT. ओके, बरं. आउटपुट टॅक्स किती आहे रे बाळ? आउटपुट टॅक्स 4500 वजा हा किती? 4100. मग 4500 मधून 4100 गेले तर राहतात किती रुपये? राहतात 400 रुपये. किती? 400 रुपये. ओके, म्हणजे देय जीएसटी किती आला? देय जीएसटी आलाय आपला 400 रुपये. पण आपल्याला काय करायचंय? देय जीएसटी तर काढायचं आहे आणि प्रत्येक व्यवहारामध्ये CGST व HGST पण काढायचंय, बरोबर का? आपण काढूया इथं आता. ओके, देय CGST. ओके, हा बरोबरीत असतो. पुढच्या पानावरती घेऊ का? चला, इथं जागा नाही तर पुढच्या पानावरती घेऊ. देय CGST हा बरोबरीत आहे देय HGSTच्या आणि दोघंही GSTच्या निम्मे. GST आला 400, 400च्या भागिले 2 आणि 400 भागिले 2 म्हणजे प्रत्येकी 200 रुपये. ओके, तर आपल्याला काय सांगितलं? प्रत्येक व्यवहारात काय करूया? GST आणि देय GST काढू. तर सगळ्यात पहिला ओके, अमीर एंटर ओके, अमीर एंटरप्राइजेसने किंवा अमीर एंटरप्राइजेस व अकबरी ब्रदर्स ओके काय म्हणू शकतो? ओके, आता व्यवहार जर अमीर एंटरप्राइजेस आणि अकबरी ब्रदर्स ने झाला तर यांनी भरले असतील आहे ना. तर आपण असं म्हणू अमीर एंटरप्राइजेस ने भरलेला देय जीएसटी बरोबर किती रे बा? तो भरला त्यांनी 300 रुपये. ओके, त्यानंतर देय CGST तो भरला त्यांनी 150 रुपये. त्यानंतर तो भरला असेल त्यांनी HGST किती? 150 रुपये. ओके, त्यानंतर पुढे नंबर 2 काय? अमीर एंटरप्राइजेस नंतर अकबरी ब्रदर्स ने भरलेला देय जीएसटी 400 रुपये. देय CGST किती रुपये? 200 रुपये. आणि देय SGST किती रुपये रे बाळ? 200 रुपये. ओके, वाटलंच तर मागे बघू शकता तुम्ही. ओके, लास्ट व्यवहारमध्ये बघा, मागच्या व्यवहारमध्ये 150 काय होता? देय CGST आणि HGST. देय GST 300 होता. याच्यामध्ये 400 रुपये आला. किती रुपये? 400. इथं बघा खाली. आणि त्याच्यानंतर जो CGST आणि HGST आला तो 200 रुपये. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता फास्ट मध्ये. एक सेकंड.
ओके, घेतला. याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. घेतलाय. याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे. चंदीगड हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या. आता जर खरेदी केल्या तर पैसे दिले असतील, आणि जर पैसे दिले तर इनपुट केले असतील, बरोबर. व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या, आणि जर विकल्या असतील तर पैसे गोळा केले असतील. ओके, म्हणजेच त्यांचा इनपुट टॅक्स 24,500 आणि आउटपुट 26,500 असेल असं तुम्हाला वाटेल. ओके, पण या ठिकाणी एक ट्विस्ट आहे. काय म्हटलंय बघा, या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा. एकूण जीएसटी काढायचा तो पण 5% दराने, व त्यावरून केंद्राचा देय कर सीजीएसटी व संघराज्याचा देय कर यूटीजीएसटी काढा. ओके, संघराज्य म्हणजे ज्याला राज्याचा दर्जा नसतो ते, आणि त्या ठिकाणी यूटीजीएसटी लागतो. जसा राज्यामध्ये एसजीएसटी लागतो तसा, तर आपल्याला सीजीएसटी व यूटीजीएसटी काढायचे म्हणजे केंद्राचा देयकर व संघराज्याचा देयकर. एकदम सोपं आहे. ओके, आता तुम्हाला एक गोष्ट माहित आहे, काल मी सांगितलं काय बरं, की जर इनपुट म्हणजे काय, दिलेले पैसे, आउटपुट म्हणजे काय, गोळा केलेले पैसे. ओके, आणि जरी हे तुम्हाला समजलं नाही तर लक्षात ठेवायचं, जी संख्या मोठी असेल ती तुमचा आउटपुट, जी छोटी असेल ती तुमचा इनपुट. ओके, तर या ठिकाणी ही मोठी दिसते आउटपुट, ही छोटी दिसते इनपुट, बरोबर का. पण या ठिकाणी आपल्याला 5% दराने जीएसटी काढायचा आहे. मग आपण सगळ्यात पहिला असं म्हणूया, मलिक गॅस एजन्सीने गॅस टाक्या ओके खरेदी केल्या. खरेदी किंमत बघा, खरेदी किंमत किती आहे, 24,500. 24,500 रुपये. आणि जर खरेदी केल्या तर इतके पैसे दिले त्यांनी, बरोबर. टाक्या जर खरेदी केल्या तर पैसे दिले असतील, पैसे दिले म्हणजे इनपुट केले. ओके, म्हणजे काय म्हणू आपण याला, इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, जीएसटीचा दर किती आहे बघा, जीएसटीचा दर 5%. तर चला याचे 5% काढून घेऊ, तो आपला इनपुट टॅक्स असेल. याला आयटीसी पण म्हणतात. 24,500 चे 5%, 24,500 चे 5%, 0 कट 0 कट. ओके, 5 5 25, हातच्या आले 2, 5 चौक 20 2 22, हातच्या आले 2, 5 2 10 2 12, 1225. ओके, 1225 रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट किती आला, 1225 रुपये. त्यानंतर काय काढायचे आता. ओके, किती रुपयाला विकल्या, 26,500. चला, विक्री किंमत ही झाली खरेदी किंमत. आता विक्री किंमत किती आहे, विक्री किंमत 26,500 रुपये. 26,500 रुपये. आणि या 26,500 रुपये देखील 5% जीएसटी लागला. मग आपण काय करूया, ओके, विक्री किंमत जरी आहे तर इतके पैसे भेटले असतील, विकल्यानंतर एवढे भेटले असतील, म्हणजे आउटपुट टॅक्स आहे तो, आउटपुट टॅक्स. $26,500 चे 5%, 26,500 चे 5%, म्हणजे 26,500 गुणिले 5 भागिले 100. इथं 0 0 0 0 कट, 5 5 25, हातच्या आले 2, 5 36 2 32, हातच्या आले 3, 5 2 10 3 13, 1,325 रुपये. 1,325 रुपये. ओके, मग जर 1,325 रुपये आहे तर मला सांगा, हा झाला आउटपुट 1,325, हा झाला इनपुट 1,225. परत एकदा समजून सांगतो, तुमच्या डोक्यावरून जायला नको. इथं असं म्हटलंय, मलिक गॅस एजन्सी नावाची एक एजन्सी आहे, तिने 24,500 रुपयांना टाक्या खरेदी केला. आता मला सांगा, जर खरेदी केला तर इतके पैसे दिले असतील, तितके दिले तर तो आपला इनपुट झाला. पण आपण डायरेक्ट 24,500 इनपुट घेतला का नाही, त्यांनी म्हटलंय प्रत्येक याच्यामध्ये 5% जीएसटी लागला. मग 24,500 चे 5% काढले, तो आपला जीएसटी, तो झाला इनपुट, कारण की पैसे तिथं दिले. त्यानंतर बघा किती रुपयाला विकल्या, 26,500. जर विकल्या म्हटल्या तर आपल्याला पैसे भेटले असतील, आणि भेटले म्हणजे आउटपुट. पण आपण डायरेक्ट 26,500 घेतले का नाही, 26,500 चे 5% म्हणजे 26,500 गुणिले 5 भागिले 100, ते आले 1,325. आपल्याला काढायचं देय जीएसटी. तर देय जीएसटी काय असतो, एक सांगितलंय मी तुम्हाला. देय जीएसटीचा फॉर्म्युला काय असतो, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स
वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती असेल बरं? आउटपुट टॅक्स किती? 1325 वजा हा किती आहे? 1225. मग जर 1325 मधून 1225 गेले तर किती येतात? ते लहान पोरग पण सांगेल आणि तुम्ही तर सांगेलच पण, कारण की आता तुम्ही मोठे झालेले, 10वीला गेले. 1325 मधून 1225 गेले तर किती आले? 100 रुपये. म्हणजे देय जीएसटी किती आला? देय जीएसटी आला 100 रुपये. ओके, देय जीएसटी आला 100 रुपये. पण आपल्याला अजून काय काढायचंय? आपल्याला काढायचंय केंद्राचा देयकर व राज्याचं देयकर, म्हणजे सीजीएसटी काढायचं आहे. सीजीएसटी आणि त्यानंतर यूटीजीएसटी. ओके, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे की, काय माहित आहे तुम्हाला? एचजीएसटी आणि सीजीएसटी सारखा असतो, मग यूटीजीएसटी आणि सीजीएसटी पण सारखा असतो. जर 100 रुपये जीएसटी आहे तर त्याचा निम्मा किती होतो? 50 रुपये. म्हणजे सीजीएसटी 50 रुपये असं आणि यूटीजीएसटी पण 50 रुपये. ओके, तर या ठिकाणी हे उत्तर देखील संपलेलं आहे. आपण जीएसटी देखील काढलेला आहे, सीजीएसटी देखील काढलेला आहे आणि यूटीजीएसटी देखील काढलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय आहे? मे ब्युटी प्रोडक्ट्सने 6000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10,000 रुपयांना विकली. तर या व्यवहारासाठीचे मे ब्युटी प्रोडक्ट्सने तयार केलेल्या करविजकात केंद्राची व राज्याची या जीएसटी व सीजीएसटी देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा. ओके, हा थोडासा टफ लेवलचा क्वेश्चन आहे. ओके, शक्यतो तुम्हाला समजायचं नाही, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला रिपीट करून बघायचा आहे आजच. ओके, काय करायचंय? सगळ्यात पहिलं म्हटलंय मे ब्युटी प्रोडक्ट्सने 6000 रुपयावर 18% दराने जीएसटी देऊन सौंदर्य प्रसाधनांची खरेदी केली. जीएसटीचा दर लिहू. जीएसटीचा दर ओके किती आहे? 18%. ओके, त्यानंतर किती रुपयाची खरेदी आहे? खरेदी किंमत किती आहे बघा? खरेदी किंमत 6000 रुपये. खरेदी किंमत किती आहे? 6000 रुपये. ह्या खरेदी किमतीवरती जीएसटी किती लागला असेल बघा? आपण काढूया 6000चे 18%. 6000चे 18% म्हणजे 6000 गुणिले 18 भागिले 100. ज्यांना टक्केवारी काढता येत नसेल त्यांच्यासाठी मी बघा ऑलरेडी 4.1चा एक्झरसाइज मध्ये सांगितलेलं आहे, नक्की जाऊन ते बघा तुम्ही. ओके, ते इथं बघा 2 0 कट झाले. त्यानंतर 6 8 48, हा 4 6 1 6 4 10. ओके, आणि त्याच्यावरती हा एक 0, 1080 रुपये. म्हणजे बघा खरेदी करताना जीएसटी किती भरला? 1080 रुपये. ह्या 1080 जर आपण निम्मे केले तर बघा बे 1 बे 5 10 बे 4 8 बे 0 0 540 होतात. 540 रुपये रुपये 540 रुपये. ओके, म्हणजे जीएसटी 1080 भरला तर त्याच्या निम्मा सीजीएसटी आणि तेवढाच जीएसटी भरला असेल. बरं, इथपर्यंत काही अडचण नाही. आता खरी मजा तर पुढे टप पुढे. तुम्ही म्हणताल इथं काही टप नाही, आता बघा ना. त्यानंतर आणि एकाच ग्राहकास, एकाच माणसाला ती सगळी विकली. एकाच माणसाला ती सगळी विकून टाकली. किती रुपयाला? 10,000 रुपयाला. म्हणजे विक्री किंमत किती भेटली? विक्री किंमत 10,000 रुपये. मग या विक्री किमतीवरती जीएसटी किती लागला असेल? 18%. म्हणजे 10,000चे आपण काय करूया? 18% काढून घेऊ. 18%. चला काढा 18%. 0 0 0 0 कट. 18 1 18, त्याच्यावरती 2 0, 1800 रुपये. मग मुलं काय करतील? विक्री करताना जो जीएसटी लागला का लगे इथे लिहून टाकतील. तसं नाही करायचं बा. त्यांनी आधी विकत घेतले होते, बरोबर का? विकत घेतले होते किती रुपयाला? 6000 रुपयाला. विकले किती रुपयाला? 10,000ला. प्रत्येकामध्ये याच्यामध्ये जीएसटी किती लागलं? 1080, बरोबर. याच्यामध्ये जीएसटी लागला 1800 रुपये. आता मला सांगा, जर 1800 रुपये जीएसटी विकल्यानंतर लागलाय, ओके, तर ते काय 1800च्या 1800 सरकारला देतील का? नाही. त्यांनी आधी जे भरले ते 1080 ते काढून घेतील ना, बरोबर का? म्हणजे या ठिकाणी आपल्याला देय जीएसटी काढावं लागेल. काय काढावं लागेल? देय जीएसटी. देय जीएसटी म्हणजे काय? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स ओके मायनस इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स म्हणजे ITC. बरं, आउटपुट टॅक्स किती आहे रे बा? 1800 रुपये. ओके, इतके गोळा केले त्यांनी, पण त्याच्यातून ते स्वतःचे भरलेले काढून घेतील, कारण की हा जीएसटी त्यांनी भरला खरेदी करताना 1080. मग जर 1800 मधून 1080 गेले तर ते राहतात 720 रुपये. किती राहतात? 720. तर इथं आपण लिहूया विक्री करताना जीएसटी दिला 720 रुपये. 720च्या निम्मे 360 रुपये. इथं पण 360 रुपये. ओके, जर या दोघांची ऍडिशन केली तर बघा, ओके, 1080 आणि 720 किती होतात? 0
8 आणि 2 10 चालेल 7 आणि 1 8 ओके 1800 रुपये. किती रुपये? 1800 रुपये. त्यानंतर हे झाले 900 रुपये आणि हा पण जीएसटी किती लागेल? 900 रुपये. ओके, अशा प्रकारे एक्झाम्पल सोडवायचं आहे. ओके, इथून थोडंसं ऍड केलं असेल, रिपीट करून व्हिडिओ बघा, 100% समजेल. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, झालंय. आता उड्या प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6. आता हा जो प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, ही एक पावती आहे. ओके, काय आहे? पावती. आणि ही पावती आपल्याला काय करायची? ड्रॉ करायची, म्हणजे लिहून काढायची. आता खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक. ओके, दोन प्रकारच्या पावत्या असतात. एक असती दुकानदार ते ग्राहक, ज्याला B2C म्हणतात. एक असते ओके दुकानदार ते दुकानदार किंवा व्यापारी ते व्यापारी B2B. ओके, तर आपल्याला आधी B2C काढायची. मग B2C मध्ये काय सांगितलंय? नाव, पत्ता, तारीख इत्यादी आपल्या पसंतीनुसार घ्यायचं. पुरवठादार आपलाच, त्यानंतर इनवॉइस क्रमांक पण आपलाच, जीएसटी आयन पण आपला. तुम्ही म्हणता मग आमच्याकडे नाही ना ते, नाही तर मग माननी टाकन पण कोणता. ओके, कोणता पण टाका, गुगल आहे आपल्याकडे, सर्च मारा. त्यानंतर बघा वस्तूचा तपशील, मोबाईल बॅटरी आहे, हेडफोन आहे, 200 दर आहे त्याचा, 750 आहे, एक नग. ओके, आता भरलंय कसं पुढे ते दाखवतो मी. तुम्ही म्हणताल आम्हाला येणार नाही, मी सांगतो तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट घ्यायचं. मी ऑलरेडी ड्रॉ करून ठेवलंय ते माझ्या ओके हस्ताक्षरात लिहिलंय, माझ्या हाताने लिहिलंय. ओके, हे टेबलवर कॉम्प्युटरवरती ड्रॉ पण करता येत होतं, पण मी हाताने लिहिलंय तुम्हाला समजण्यासाठी, आणि मग मला समजून पण सांगतील. काय म्हटलंय बरं? वस्तू खरेदीचा टॅक्स इनवॉइस. ओके, वस्तू खरेदी केली त्याच्यानंतर भेटणारी पावती म्हणजे टॅक्स इनवॉइस. तर बघा पुरवठादाराचं नाव लिहिलं बेस्ट इलेक्ट्रॉनिक्स. बेस्ट म्हणजे काय? ओके, बेस्ट म्हणजे हे बघा तुम्हाला मागे नाव दिसत असेल. ओके, हे माझे ऑफलाईन क्लासेस आहे, त्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. तर मी बेस्ट इलेक्ट्रॉनिक्स टाकून दिलं. त्यानंतर नेवासेमध्ये आहे अहमदनगर, अहिल्यानगर ज्याचं नाव आहे सध्या 414602. ओके, महाराष्ट्र. इनवॉइस क्रमांक जीएसटी 50 आणि इनवॉइस दिनांक. ओके, हे सगळं लिहिलं. त्यानंतर काय करायचंय तुम्हाला? जीएसटी आयन नंबर. आता इथं गोष्ट लक्षात ठेवायची, हा जो जीएसटी आयन नंबर आहे, जीएसटी आयन नंबर, ओके, हा असतो 15 अंकी. ओके, 15 अंकाक्षरे असतात त्याच्यामध्ये. 15 काय असतात? अंकाक्षरे. आणि पेपरला लय वेळा क्वेश्चन पडला, जीएसटी आयन मध्ये किती अंकाक्षरे असतात? तर सांगायचं 15. किती असतात? 15. हे बाजूला लिहून ठेवा तुम्ही. जीएसटी आयन मध्ये 15 अंकाक्षरे असतात. भरपूर लिहिला जीएसटी आयन नंबर. मग इथं बघा अनुक्रमांक इंग्लिश मध्ये लिहिलाय, HSN कोड त्यांनी दिलेला आहे. इकडे बघा HSN कोड त्यांनी दिलेला आहे इथं. ओके, इथं HSN कोड दिलाय 8507 8518. 8507 8518. काय आहे प्रोडक्टचं नाव? 1 नंबरला मोबाईल बॅटरी, 2 नंबरला हेडफोन. किती रुपयाचा दर आहे? 200 ला बॅटरी आहे, 750 ला हेडफोन आहे. मोबाईल बॅटरी एक आहे क्वांटिटीमध्ये, हेडफोन पण एक आहे क्वांटिटीमध्ये. मोबाईल बॅटरी किती रुपयाची करपात्र किंमत आहे? 200. ओके, हिचा पण टॅक्सेबल अमाऊंट म्हणजे करपात्र किंमत 750. तर सीजीएसटीचा दर किती आहे बघा? 6%. याच्यावर पण ओके, याच्यावर 9%, हेडफोनवरती 9% आहे, बॅटरीवरती 6%. जीएसटी पण तेवढाच असेल. मग आपण काय करूया, इथं काढून दाखवतो तुम्हाला. या 200 वरती 6% लागणार, तर 12 येणार आहे. ओके, 200 चे किती टक्के? 200 चे 6% म्हणजे 200 गुणिले 6 भागिले 100, 0 कट, तर बेस आहे 12. म्हणून इथं किती आलंय? 12. त्यानंतर इथं बघा 750 चे 9% काढले. 750 चे किती टक्के काढले? 750 चे 9%, म्हणजे 9 भागिले 100, तर 0 कट झाला. त्यानंतर बघा 9 5 45, 4 4 9 7 63 4 67. ओके, आणि त्याच्यावरती बघा ओके 67, आणि त्याच्या मागे एक घर मागे पॉइंट येईल, कारण की खाली 10 आहे. खाली 10 आहे म्हटल्यानंतर ओके, खाली 10 आहे. 675 भागिले 10 याला 67.5 आणि 67.50 देखील लिहू शकता. जर इथं 12 आलाय तर इथं पण 12, कारण की सीजीएसटी एचजीएसटी सारखा असतो. इथं 67.50 तर इथं 67.50. समजलं इथपर्यंत? म्हणजेच काय, ती जी टोटल अमाऊंट भेटणार आहे का, इतक्या रुपयाची करपात्र किंमत आहे. याच्यावरती कर लागणार. किती लागणार? याच्यावरती 12 + 12 24, म्हणजे 200, आणि 12 12 24, 224 किती आले? 224 रुपयाला ते ग्राहकाला भेटणार. समजलं? ओरिजिनल ते 200 रुपयाला होतं, त्याच्यावरती कर लागून ते 224 झालं. त्यानंतर हेडफोनची जी टॅक्सेबल अमाऊंट होती ती 750 होते, त्याच्यावरती इतका दर लागला. आणि ते दर बघा, या दोघांची ऍडिशन प्लस चला करून दाखवतो. ग्राहकांना किती रुपयाला भेटेल ते दाखवतो. ओके, बनलं किती रुपयाला? बनलं 750 रुपयाला हेडफोन, 750 रुपयाला, प्लस त्याच्यामध्ये 67.50 काय लागला? ओके, काय लागलाय? सीजीएसटी आणि एचजीएसटी पण तेवढाच, 67.50. तर टोटल 885 रुपयाला ते ग्राहकाला भेटेल. समजली इथपर्यंत? त्यानंतर मला सांगा, या दोघांची मिळून
या दोघांची मिळून एकूण रक्कम किती आली, टोटल अमाऊंट किती आली, 950 रुपये. 950 रुपये बरोबर का. मग दोघांची मिळून 950 रुपये झाली. तर एकूण जो टॅक्स लागला सीजीएसटी दोघांवरती 79.50, एकूण जो एजीएसटी लागला तो 79.50 आणि 1, 2, 3 तिघांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला भेटतंय. ओके, आता बेरीज मी करून दाखवणार आहे फक्त कॅल्क्युलेटरवरती, तितका वेळ नाही आपल्याकडे. 950 मध्ये काय ऍड करायचे, 79.50, अजून त्याच्यामध्ये ऍड करा 79.50. तर हे झाले 1109 जे की इथं दिलेले आहेत. 1109 बघा इथं दिलंय, समजलंय. अशा प्रकारे हे B2C म्हणजे काय, ओके, दुकानदार ते ग्राहक, म्हणजे आपण ग्राहक, आपल्याला दुकानातून घ्यायचंय तर ही पावती अशी आपल्याला भेटते. समजलं इथपर्यंत. याचा घ्या बरं पटापट स्क्रीनशॉट. घेतलाय. आता उद्या पुढच्या शेवटच्या प्रश्नाकडे. सेम टू सेम असंच आहे आणि सेम टू सेम मी असंच लिहिलंय, फक्त काय केलंय बघा. ओके, खाली दिलेल्या माहितीवरून एका व्यापाऱ्याचे दुसऱ्या व्यापाऱ्यासाठीचे B2B. ओके, B2B म्हणजे व्यापारी ते व्यापारी. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगितली तुम्हाला, GSTIN नंबर. किती अक्षरे असतो तो, त्याच्यामध्ये 15 अंकाक्षरे असतात, 15. ओके, तर नाव पत्ता राज्य सगळं आपल्या मनाने, मी मागचंच घेतलंय, फक्त हे नवीन बोर्डला आहे. ओके, काय काय, पेन्सिलचे बॉक्स 100. ओके, जिगझॉ पझल्स 50, त्यांचा दर 20 रुपये, 100 रुपये, जीएसटी 12% लागेल. ओके, जीएसटी 12% लागेल. तर बघा आता पुढे काय केलंय, आता जीएसटी जर 12% लागणार तर सीजीएसटी 6% लागेल आणि एजीएसटी पण 6% लागेल. ओके, तर बघून घ्या. HSN कोड लिहिलाय सेम टू सेम, पुरवठादार मागाचाच, बेस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणजे द बेस्ट इलेक्ट्रॉनिक्स लिहिलाय. त्यानंतर काय, इनव्हॉइस क्रमांक लिहिलाय, GSTIN लिहिलाय, इनव्हॉइस दिनांक लिहिलाय 22 ऑगस्ट 2022. ओके, याच दिवशी ऑफलाईन बॅचेसची स्थापना झाली होती. ओके, 4 वर्षांपूर्वी, म्हणून तो दिनांक टाकलाय मी. त्यानंतर बघा HSN कोड 399503. तर प्रोडक्ट आहे बघा, पेन्सिल बॉक्स जिगसॉ पझल्स, हे 20 रुपयाला आहे, हे 100 रुपयाला आहे. ओके, तर हे 100 घेतले तर 100चे 20चा गुणाकार केला तर 2000 भेटतात. म्हणजे टोटल 20 जे बॉक्स आहेत, जे 100 बॉक्स आहे 20 रुपयांनी 2000 रुपयाचे होतील. त्यानंतर हे जे 50 बॉक्स आहे 100 रुपयांनी 5000 रुपयाचे होतील. टोटली बघा 7000. त्यानंतर जीएसटीचा दर मागाशी 12% सांगितलाय मागं, मी इथं जीएसटी लिहितात सीजीएसटी लिहिलाय, सीजीएसटी. ओके, मागाचं स्टेबल घ्यायचं म्हणून, तर सीजीएसटी 6%, इथं जीएसटी 6%, याच्यावर पण 6%, याच्यावर पण 6%. तर 2000चे 6% काढले तर किती येतात, 2000चे 6%, 2000चे 6%, 2000चे 6% काढले तर 0000 कट, 20 × 120 आले का 120. त्यानंतर 5000चे 6% काढले तर 5000चे 6% जर काढले तर 0000 कट, 5 × 30 आणि त्याच्यावरती 1 0, 300 आलंय का. इथं 120 तर इथं पण 120, इथं 300 तर इथं पण 300. मग मला सांगा 2000 रुपये, ओके, 100 पेन्सिल बॉक्सचे झाले, पण 2000 ही करपात्र किंमत आहे, त्याच्यावरती 120 + 120 अजून द्यावं लागतील. हे 120 आणि 120 होतं 240 आणि प्लस 2000 म्हणजे 2240. त्यानंतर बघा हे 5000 रुपये फक्त करपात्र किंमत आहे, त्याच्यावरती 300 आणि 300 अजून 600 द्यावं लागतील. 5000 आणि 600, 5600. ओके, तर बघा 2 आणि 5 एकूण 7000 रुपयाचेच होते. ते किती रुपयाचे होते, 7000. पण हे 420 रुपये टॅक्स लागला सीजीएसटी, 420 रुपये लागले एजीएसटी, आणि या तिघांची जर बेरीज तुम्ही केली तर 7840 भेटेल. अशा प्रकारे 7वा प्रश्न देखील संपलेला आहे. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. बघा प्रश्न हा आहे 7व्या नंबरचा आहे. ओके, उत्तर मी सांगतो तुम्हाला. ओके, इथं लिहून देतो. हा प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे. हे प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे आणि हे प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे. ओके, इथं क्वेश्चन मागे आहे त्याच्यामुळे गडबड होऊ शकते, त्याच्यामुळे तुम्ही बुक घेऊन बसा. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या पटपट. ओके, झालाय. ओके, अशा प्रकारे आपण सराव संच 4.2 हा संपवलेला आहे. तुम्हाला समजला असेल अशी आशा करतो. जर व्हिडिओ आता आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती व्हिडिओची तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण की त्यांना देखील ह्या बॅचचा फायदा झाला पाहिजे. थँक्यू सो मच.